तर चला जो सामना पार पडला जय मल्हार स्मॅश 4 फिटनेस ए, राहुल जाधव कृपया आपण व्यासपीठाशी संपर्क साधावा. गणेश आहिरे असतील, राहुल जाधव असतील, विनंती असेल त्यांना की कृपया आपण व्यासपीठाशी संपर्क साधावा. तर चला मुख्य पंच म्हणून कामगिरी पाहतील सुरेश मोहिते आणि स्क्वेअर लेग पंच देखील आलेले आहेत. चला पांडुरंग आणि पप्या. पांडुरंगचा विचार केला तर पांडुरंग देखील फलटण असून दे सातारा असून दे मध्ये त्या भागामध्ये धुमाकूळ घातलाय फलंदाज पांडुरंगने. तर पप्प्याचा विचार केला तर घाट माथ्यावरती देखील यांनी चौकार षटकांनी अतिबळी केली असा फलंदाज पप्या. गोलंदाज रमेश. धावसंघ श्रीगणेश केला आहे तो फलंदाज पांडुरंग आणि साईनाथ संघाकडून संघनायक म्हणून त्याची ओळख आहे असा पांडुरंग. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा फलंदाज. आणि याच फलंदाजाची मात्र आपण जर बघितलं तर खासियत बघितली आणि म्हणूनच काय अमन लोहिया यांनी मात्र सलग 3 षटकार जर पांडुरंगने मारले तर मग मात्र तुम्हाला 5001 रुपयांचा रोख रकमेची पत्रिका दिली जाईल. धावसंख्या 3 गडी माफ करा 3 चेंडू सामन्यानंतर 5 ही धावसंख्या फलकावरती अंकित केले होते. ट्रॅक फलंदाज पप्या. यावेळेचा चेंडू बघा पप्याला चेंडू खेळून काढायचा होता जवळपास फाईन लेग आणि लॉंग लेगच्या माध्यमातून परंतु चेंडू गेला तो आता मात्र निर्धाव. रमेश यांची चांगली वाकरणी कामगिरी पाहिली होती बघा. या षटकाने चेंडू क्रमांक 2 थोडा खराब होता त्यावरती आले 4 धाव परंतु चांगलं कमबॅक कसं करावं याचं जीवन त्याचं मूर्तिमंत उदाहरण यावेळेस 2 धाव रमेश यांच्या करवी. यावेळेचा फ्लॅटेड चेंडू होता फसवा चेंडू होता बॅटची आउटरेची चेंडू गेला तो सरळ लेग स्लिपच्या कॉरिडॉरमध्ये जिथे 1 धाव आता मात्र मिळते. या एका धाव समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एक मात्र मी होतोय बदल. पांडुरंग आता मात्र येतो स्ट्राईकवरती. पप्प्या खेळतो आपण नाबाद 5 या धावसंख्येवरती. तर एकूण धावसंख्या धावफलकावरती मात्र बिननिर्वाद 6च्या घरामध्ये. विनंती असेल पंचांना की कृपया पंच आपण वारंवार ताकीद सूचना करायची की सामना मात्र आपण त्वरित चालू करायचा. जास्त टीम मिटिंग नको. या दरम्यान चेंडू पांडुरंगने आडव्या बॅटन चेंडू खेळून काढला. चेंडू गेला तो आपल्या स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जिथे चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तो पण 2 धावा धावून पूर्ण करतायत आणि या 2 धावच्या बरोबर समीकरणामध्ये 2 ने वाढते. याचबरोबर आपण विचार केला तर षटक क्रमांक 1 म्हणजे 24 चेंडूचा हा सामना असेल त्यापैकी 6 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि यावेळेस धावफलकावरती आपण जर टाकला कटाक्ष तर बिनगोलबाद 8 ही धावसंख्या धावफलकावरती अंकित केलेली आहे. पांडुरंग खेळतो आपल्या नाबाद 3 तर पप्प्या खेळतो आपल्या नाबाद 5 या धावसंख्येवरती. या दरम्यान बुडल स्पोर्टचे सर्व आणि एक स्पोर्टच्या दुनियेतील मराठी उद्योजक यांचं देखील शुभ आगमन झालेले आलेल्या तमाम मान्यवरांचं आम्ही शिवशंभो मित्र परिवारातर्फे आणि शिवशंभो चषकाच्या सर्व कमिटीच्या वतीने आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. नक्कीच खेळाडूंना मात्र चांगलं किट चांगल्या दर्जाचं बॅटी असतील त्यानंतर सर्व साहित्य असेल बुडल स्पोर्टच्या माध्यमातून इथे जाईल ते पुरं जाईल आणि नक्कीच मी म्हणलं की आपला मराठी माणूस यावेळेस क्रीडा साहित्याच्या क्षेत्रात उतरलेला आहे. नक्कीच आपण अवश्य भेट द्या आणि
दिनेश सर. गोलंदाज गोलू यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. तर दरम्यानचा गोलू याचा पहिलाच चेंडू गेला तो मात्र निर्धाव. तर या दरम्यान नक्कीच आपण पाहत आहात की थोडं संत गतीने चाललेला खेळ असेल साईनाथ विरुद्ध माऊली या दोन संघ दरम्यानचा. यावेळेचा लो फुटा चेंडू होता, फुल टॉस चेंडू होती, फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न होता सफल ठरला तो. आता मात्र गोलंदाज आणि याचबरोबर पुन्हा एकदा चेंडू गेला तो आता मात्र निर्धाव. पप्प्यावरती मात्र काही दडपण पाहायला मिळते. विषय बघितला आपण तर या पहिल्या फेरीतील पाचवा सामना आपल्या भेटीला आलेला आहे. माऊली कृपा विरुद्ध सायन्स स्पोर्ट क्लब कळंबोली, जिथे माऊली संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः पाचारण केलं गेलं ते फलंदाजीसाठी सायन्स संघाला हे आमंत्रण स्वीकारून सलामीची जोडी यावेळेस आपण पाहतात. फलंदाज पप्प्या आणि फलंदाज पांडुरंग ही जोडी आगामीची विस्फोटक जोडी. आणि धावसंख्या फलकावरती आपण जर पाहिलं तर 1 गडी बाद 8च्या घरामध्ये पहिला झटका लागतोय तो सायन्स स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. नवीन फलंदाज पिंट्या यावेळेस बघा दोन्ही पिफा पांडुरंग पिफा पिंट्या. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू, पंचांचा इशारा येतोय मात्र अवांतरचा उशिरा परंतु चांगला निर्णय यावेळेस मुख्य पंचांचा अवांतरचा. या अवांतर चेंडूने पुन्हा एकदा धावफलक 1ने हलतोय, धावसंख्या थांबते ती 1 गडी बाद 9च्या घरामध्ये. गोलंदाज गोलू विरुद्ध फलंदाज पिंट्या हा सामना. यावेळेस चेंडू काही काळ हवेत लॉफ केला जाणून बुजून तिथे चेंडू खाली क्षेत्रशिक येईल तोपर्यंत मात्र शेवटच्या क्षणी आपण जर बघितलं तर पांडुरंगने मात्र नकार दिला गेला. कारण पांडुरंगवरती स्वतःला विश्वास आहे आणि नक्कीच मी म्हणेल हाच विश्वास आता मात्र सायन्स संघाला मात्र एक विजय मिळवून देईल का. कारण आपण जर बघितलं तर क्रिकेटचे निश्चित चाहते अमनजी लोहिया यांच्या वतीने पांडुरंग यांच्यावरती सलग 3 षटकार जर मारले तर 5001 रुपयाचं रोख पारितोषिक. यावेळेचा पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय. पचला पांडुरंग, पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांचा निर्णय येतोय इथे अवांतर. धन्यवाद पंच. यावेळेस बाईकच्या माध्यमातून 1 धाव आता मात्र मिळते. या एका 2 समीकरणामध्ये पुन्हा एकदा 1ने हलतो राहते, धावफलक हलता होतोय, धावसंख्या थांबते ती 12च्या घरामध्ये. 1 गडी बाद 12 ही धावसंख्या फलकावरती. जमेची बाजू 1 म्हणजे सलामीला फलंदाज पांडुरंग अद्याप देखील खेळपट्टीवरती. आणि नक्कीच मी म्हणेन की पुन्हा एकदा एक अजून एक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय पांडुरंग याच्यासाठी की पांडुरंग यांनी देखील जर पुन्हा 3 षटकार मारले तर श्रीकांतजी फाळके यांच्यातर्फे देखील 3333 रुपयाचं रोख पारितोषिक इथे जमा झालेले. नक्कीच अमन लोहिया यांच्या वतीने 5001 रुपये तर श्रीकांतजी फाळके यांच्या वतीने 3333 रुपयाचं रोख पारितोषिक. फलंदाज
पांडुरंग यांच्यासाठी यावेळेचा चेंडू ओरपी चेंडू होता. ओरपी चेंडूवरती चेंडूला खळून काढले. चेंडू जातोय तो सरळ मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जिथे चेंडूची फेक होते. जोपर्यंत फेक होईल तोपर्यंत 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या गेल्यात. याचबरोबर षटक क्रमांक 2 म्हणजेच 12 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 24 चेंडूंच्या या खेळामध्ये 12 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती मात्र 7.00 सरासरीने 1 गडी बाद 14च्या घरामध्ये. धावसंख्या ती 14. 1 गडी बाद 14 धावसंख्या धावफलकावरती अंकित केली गेलेली आहे. नवीन षटक सुरुवात होते आणि पुन्हा एकदा सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज रमेश. नक्कीच मी म्हणेल की आता मात्र हात खुले करायला लागतील. या दरम्यानचा चेंडू हलकासा ओव्हरफिच चेंडू फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडू फुलटॉल वसूल केला 6 धावांचा. आणि याच बरोबर पहिला आत्मविश्वासपूर्ण फटका यावेळेस पाहायला मिळतोय. तो फलंदाज पांडुरंगाच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती आला. तो मात्र खणखणीत दणदणीत शिवशंभो षटकार. आणि याचबरोबर नक्कीच मी म्हणेल की षटक या षटकातील पहिल्या चेंडूवरती आला तो षटकार आणि षटकांची आतिषबाजी किंवा हॅट्रिक होईल का. अमर मोये यांच्या वतीने लावलेले 5000 आणि श्रीकांतजी फाळके यांच्या वतीने लावले 3333 रुपयाचं 3333 पारितोषिक मिळवेल का फलंदाज पांडुरंग. परंतु यावेळेस बघा ताकद थोडी कमी पडली. परंतु नक्कीच मी म्हणेल की हा जो फलंदाज ना पांडुरंग हा वैयक्तिक पेक्षा संघासाठी संघाचं हित जास्त जपतो. धावसंख्या धावफलकावरती मात्र 24. पहिल्याच 2 चेंडूवरती 2 मोठे फटके 2 मोठे प्रहार पाहायला मिळाले. 10 धावा एकवटल्यात. धावसंख्या धावफलकावरती मात्र 24. 5 चेंडूमध्ये 13 धावसंख्येवरती खेळतोय तो फलंदाज पांडुरंग. यावेळेस बघा पांडुरंगच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा आणि पंचांचा इशारा येतो तो नो पॉपिंग क्रीजच्या बाहेर आय थिंक सो असेल. नो चेंडू त्यावरती आलेल्या 6 धावा. संदीप सर एक लक्षात घ्या आपल्याकडे ऑनलाईन रिव्ह्यू नाही. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. विनंती असेल चला नो बॉल. तर संदीप सर आपण जो नियम वापरा जो निर्णय दिलाय तो तुम्हाला मान्य करावा लागेल. पंचांचा इशारा नो येतोय. नो वरती आल्या त्या 6 धावा एकूण 7 धावा
यावेळी धावा फलकावरती अंकित केले जातील. चला संदीप असतील, रमेश असतील, कृपया आपण जो निर्णय ना पंचांचा तो तर आपण कृपया मान्य करायचा आहे. या दरम्यान एक जरुरी निवेदन आहे सर्व खेळाडूंना, म्हणजेच बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणजे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट यांना मात्र आपण नक्कीच पाहत आहात की हिलवेल रिकव्हरी सेंटर यांच्या माध्यमातून नक्कीच आपण त्यांना गिफ्ट वाउचर आपण इथे देणार आहोत. जो खेळाडू चांगला खेळ करेल त्यांना मात्र आपण नक्कीच मी म्हणेल की गिफ्ट वाउचर त्यांना आपण देणार आहोत. मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू तसेच उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांना मात्र आपण हिलवेल रिकव्हरी सेंटरच्या माध्यमातून त्यांना आकर्षक चषक आणि गिफ्ट वाउचर देऊन त्यांना आपण मात्र सन्मान करणार आहोत. बुडर स्पोर्टच्या माध्यमातून नक्कीच मी म्हणेल एक चांगला उपक्रम यावेळेस दिनेश यांच्या माध्यमातून एक मराठी उद्योजक यावेळेस व्यावसायिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान पंचांचा इशारा येतोय तो अवांतर. या अवांतर धावसंख्या धावफलक मात्र 1ने वधारतोय. धावसंख्या थांबतोय ती 32च्या घरामध्ये. एक गडी बाद 32 धावफलकावरती अंकित घेतले. दरम्यान पुन्हा एकदा आडव्या बॅटने खायचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक आपण ज्याला म्हणतो. आणि फलंदाज जर बघितला तर रिॲक्शन जर बघितली पांडाची, माफ करा पांडुरंगाची, तर नक्कीच हा चेंडू जर स्लॉट मध्ये आला असता तर मग मात्र चेंडूला शॉट मिळवून आणि मिळवूनच्या डोक्यावरून त्यांनी षटकार मारला असता. पण जर तर चला वेळ निघून गेलेली या पुन्हा एकदा चेंडू, परंतु यावेळेस बघा उजव्या स्ट्रेस जास्तच बाहेर टाकला गेल्यामुळे मुख्य पंच यांनी दंडित केले गेले आणि या दरम्यान चेंडू गेला तो मात्र अवांतर. या अवांतर धावफलक मात्र 1ने वाढतोय. धावसंख्या थांबते ती 33च्या घरामध्ये. या दरम्यान पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता. लेग बायच्या माध्यमातून पंचांचा इशारा येतोय एका धावेचा आणि या एका धावेबरोबर नक्कीच मी म्हणेल की थोडंसं षटक जाते थोडंसं महागडं रमेश यांचं, कारण या षटकामध्ये आपण 9 चेंडूवरती आल्या तो षटकार म्हणजे 2 षटकार 1 चौका आपल्याला पाहायला मिळाला. या दरम्यानचा पिंट्याचा हा चेंडू होता. पिंट्याने चेंडू खेळून काढले. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू गेला तो सीमेच्या नजदीक उभा असलेला खेळाडू याच्याकडे चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या थांबते ती 36च्या घरामध्ये. एक चेंडू शिल्लक. नाही तीन षटकाचा खेळ संपलेला आहे. 36 धावा फलकावरती येत आहेत. थोडंसं करेक्शन करतोय आपण इथे. .00 सरासरीने 3 षटकांचा म्हणजे 18 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि 36 धावा फलकावरती इथे अंकित केल्या गेल्यात. एक चांगली भागीदारी आपण इथे म्हणावी लागेल पांडुरंग आणि पिंट्याची. पिंट्याने विचार केला तर पिंट्याने देखील घाट माथ्यावरती आपल्या चौफे फटक्याचा ज्यांनी नजारा उभा केला आहे असा जो फलंदाज पिंट्या आणि पांडुरंगचा विचार केला तर कळंबडी क्रिकेटमधील मूर्ती लहान पण कीर्ती महान असणारा फलंदाज पांडुरंग. 10 चेंडू आणि 28 धावांची भागीदारी आपण ज्याला म्हणतो ती भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी पाहायला मिळाली. जिथे 16 धावांचं योगदान आहे ते पांडुरंगाचं, तर पिंट्याचं योगदान आहे ते 5 धावसंख्येचं, तर एक्स्ट्राच्या मधून 7 धावा, असं एकूण जवळपास
10 चेंडू आणि 28 धावांची भागीदारी. नवीन गोलंदाज नवनाथ. नक्कीच अगदी बघितला टान्स जर बघितला पांडुरंगाचा तर अतिशय उद्योगशीच्या बाहेरून हा चेंडू भिरकावून लावत होता. नक्कीच आपल्याला आठवण आली पिंटू पारच्याची. पिंटू पारच्या देखील असे फटके मारायचा म्हणजे जर कळंबीचा पिंटू पारच्या होणी संधी आहे ती यावेळेस फलंदाज पांडुरंगाला. पण यावेळेस पंचांचा इशारा येतोय अवांतरचा. या अवांतर धावफलक मात्र 1ने वाढतोय. धावसंख्या थांबते ती आता मात्र सदतीच्या घरामध्ये. या दरम्यानचा वेट अँड वॉचचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि चौकार आता मात्र येतोय तो पांडुरंगाच्या बॅटमधून. चौकार क्रमांक 2 यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या थांबते ती 41च्या घरामध्ये. 1 गडी बाद 41 धावसंख्या फलकावरती. बाशी आपण चर्चा करतो नक्कीच जोपर्यंत फलंदाज पांडुरंग जोपर्यंत खेळपट्टी उभा आहे ना तोपर्यंत नक्कीच धावसंख्येचा धावफलक हा हलता राहणार. यावेळेस बॉलच बॅकड्राईव्ह केलेला आहे. चेंडू गेला गळत तो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल. तो पण 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात आणि याच बरोबर या 2 धावांशी पांडुरंग पोहोचतोय आपल्या नाबाद 25 या धावसंख्येवरती. पिंट्या खेळतोय आपल्या नाबाद 5 या धावसंख्येवरती. तर सांघिक धावसंख्या आहे 1 गडी बाद 43. ही साईनाथ स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाची. शिवशंभू चषक आयोजित क्रिकेटची श्रृंखला क्रिकेटची मालिका क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामाचा पहिला दिवस आपण पाहत आहात. या पहिल्या फेरीतील पाचवा पाचवी लढत आपण पाहत आहात. साईनाथ विरुद्ध माऊली कृपा स्पोर्ट क्लब कळंबोली या 2 संघादरम्यानची ही लढत आहे. आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर धावसंख्या आहे ती 44. 2 गडी बाद 44 ही धावसंख्या फलकावरती मात्र पाहिले गेले आणि फलंदाज स्वतः संघनायक आता मात्र खेळपट धावचीच्या माध्यमातून तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या 44. यावेळेचा चेंडू हलक्याने स्टेअर केला गेला. पुन्हा एकदा 1 धाव आणि फलंदाज अद्य मात्र होते बाद. 45 धावसंख्येवरती लागलेला हा 3रा मोठा हादरा साईनाथ स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. धावसंख्येत 46 आणि 46 धावसंख्येवरती लागलेला हा 4था मोठा हादरा. 46 धावा करून 47 धावांचं आव्हान उभं केलंय ते पहिल्या सत्रामध्ये साईनाथ संघाने मावळी संघासमोर.
तर चला विनंती असेल साईनाथ कृपया आपण त्वरित क्षेत्र जाणून घ्यायचंय. बघा आपल्याला जास्त वेळ नाहीये कारण अंधार हा लवकर पडतो. थंडीचे दिवस आहेत, हिवाळ्याचे दिवस आहेत. विनंती असेल साईनाथ पांडुरंग माझा आवाज तुमच्या कानापर्यंत जात असेल तर विनंती असेल कृपया आपण क्षेत्र त्वरित लावून घ्यायचंय. तर माऊली कृपा या संघाने आपले त्वरित 2 फलंदाज मात्र पाठवचे. साई संघ आपण जर पुढच्या 1 मिनिटामध्ये आपल्या 11 सिद्धांतासह आपण जर उतरला नाही तर मग मात्र तुम्हाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. या दरम्यान चला विनंती असेल रणजित कट्टे पाटील डीजी किंग्स 11 जय मल्हार आणि संघर्ष बी या 2 संघादरम्यान या पहिल्या फेरीतील अंतिम सामना असेल. 2 संघांनी विनंती असेल संघनायकांनी कृपया आपण नाणेफेक यायचंय. चला कोणतेही प्रॅक्टिस सेशन होणार नाहीये साईनाथ कारण बराच वेळ तर खर्च झालेला आहे. आपण त्वरित क्षेत्र लावून घ्यायचंय. चला सहकारी असेल जर समजा आपला संघ जर पुढील फेरीमध्ये गेला तर बॅड लाईटचा इफेक्ट आपल्याला पुढच्या काही सामन्यांमध्ये होऊ शकतो. चला मुख्य पंच विनंती असेल या दरम्यान पिंट्या आणि शुभम ची जोडी ही यावेळेस बघा फलंदाज चिक्कूवरती गोलंदाज चिक्कूवरती मात्र प्रहार करतोय. 2 धावा यावेळेस धावफलकावरती केले अंकित आणि श्रीगणेश केलाय तो यावेळेस फलंदाज पिंट्याचा विचार केला तर पिंट्या एक चांगल्या धाकणीचा प्लेअर आहे. चौफेर टोलेबाजी चौकार षटकार मानवी दमक आणि कोक असणारा फलंदाज पिंट्या. गोलंदाज चिक्कू यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला येतो फलंदाज पिंट्या. यावेळेस पालनचा वापर केला गेला बॉल राईटवर केला चेंडू जातो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ क्षेत्र म्हणजे ते 2 धावून पूर्ण करतात आणि याच बरोबर पुन्हा दुसरी धाव मात्र अंकित केली होती ती धावफलकावरती. धावसंख्या आहे ती आता मात्र बिनगरीबाद 4 येणारे 22 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. तर चला या दरम्यान विनंती असेल रणजित कट्टे पाटील डीजी किंग्स 11 जय मल्हार आणि संघर्ष बी या 2 संघाच्या संघनायकांना की कृपया आपण नाणेफेकसाठी ते यायचे. लेगबाजच्या माध्यमातून आलेली 1 धावफलक मात्र हलता ठेवते. आता मात्र स्ट्रायकिंगवरती आपण पाहतात फलंदाज शुभम जो पहिल्यांदाच सामना करेल गोलंदाज चिक्कू याचा. 2-2 1 लेग बाय 3 बॉल आहेत. चला संघर्ष बी संघाचा संघनायक आलेला आहे. रणजित कट्टे पाटीलचा संघनायक कृपया आपण त्वरित यायचं. या दरम्यान लोड फुल चेंडू होता 1 धाव आता मात्र मिळते. या चेंडूच्या सामन्यात आपण जर बघितलं तर येणारे 20 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे
ती माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. चिक्कूचा विचार केला तर चिक्कूने मात्र चांगला मारा केला, अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा केला गेलाय. 4 चेंडूमध्ये अवघ्या फक्त 5 धावा मात्र बाहेर केल्यात. यावेळेस पावलांचा वापर केला, डान्सिंग डाऊन द विकेट वरती यायला गेलाय. चेंडू गेलाय तो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जिथे 2 धावा धावून पूर्ण करतोय. याच 2 धावांनंतर विचार केला तर पिंट्या पोहोचतो आपल्या नाबाद 6 या धावसंख्येवरती. शुभम खेळतो आपल्या नाबाद 1 या धावसंख्येवरती. तर येणारे 19 चेंडू आणि 39 धावांची गरज. या षटकातील हा अंतिम चेंडू असू शकतो. दरम्यानचा विचार केला तर पिंट्या विरुद्ध चिकू, चिकू विरुद्ध पिंट्या यावेळेचा चेंडू बघा. या दरम्यान पंचांकडे इशारा येतोय. मुख्य पंच सुरेश मोहिते आम्हाला सांगतात की हा चेंडू हा अवांतर आहे, तुम्हाला हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे. या दरम्यान या एका धावसंख्येत धावफलक मात्र 1 ने वाढतोय. धावसंख्या थांबते ते मात्र 9च्या घरामध्ये. बिनगडी बाद 9 ही एक जमीची बाजू आहे ती माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाच्या दरम्यान. अजून देखील संदीप शेळगे सारखं वादळ येणं अजून शिल्लक आहे तंबूमध्ये. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक ह्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा निश्चित संपर्क होत नाहीये. लेग बाईच्या माध्यमातून 1 धाव आता मात्र मिळते. परंतु विचार केला तर क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रामध्ये धावा येणं हे यात मात्र गरजेचं असतं. धावा कशाही येवो तो पण धावा येणं, धावफलक हलता राहणं गरजेचं असतं. पहिलं दशक मात्र लागते धावफलकावरती. बिनगडी बाद 10, 18 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे ती माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला हा सामना जिंकून शिवशंभू चषक आयोजित क्रिकेटच्या ह्या महासंग्रामामध्ये मधील पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी. तर रणजित कट्टे पाटील डीजी किंग्स 11 जय मल्हार संघाचे संघनायक सूरज राम आणि साई मोहिते इथे आलेले आहेत. तर संघर्ष बी संघाचे देखील दोन्ही गोलंदाज दोन्ही संघनायक इथे आलेले आहेत. तर विनंती असेल रामदासजी मानवर पैलवान यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक केली जाईल. नक्कीच एक बिग फाईट आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार आहे. संघर्ष बी विरुद्ध रणजित कट्टे पाटील डीजी किंग्स 11 जय मल्हार स्पोर्ट क्लब कळंबोली या 2 संघादरम्यान. नवीन सांघिक दुसरं वैयक्तिक गोलंदाज तात्या. गोलंदाज तात्या यावेळेस आपण जर पाहिलं तर तात्या वाघ आय थिंक षटक क्रमांक 2 हाताळत आहेत. एक वेगवान गोलंदाज सायनाथ संघाचे लतीश मलिंगाच्या नावाने जातात ओळखले. एक धाव मात्र अंकित केली जाते. धावसंख्या आहे धावफलकावरती मात्र 11, 17 चेंडू आणि 36 धावांची गरज. गोलंदाज तात्या यावेळेस फलंदाज पिंट्या याला. यावेळेचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता, परंतु बघा पंचांनी त्याला अवांतर घोषित केला कारण उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता, दंडित केले गेले. गोलंदाज तात्याला मात्र हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे. 17 चेंडू आणि 35 धावांची गरज. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 12. बिनगडी बाद 12 ही एक जमीची बाजू आहे. शुभम खेळतो आपल्या नाबाद 2 तर पिंट्या खेळतो आपल्या नाबाद 6 या धावसंख्येवरती. यावेळेचा चेंडू आकोटपाय चेंडू होता. चेंडूला खेळून काढले आपल्या फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये स्वतः संघनायक पांडुरंग. यावेळेस चेंडू खाली येतोय. 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या बराबरीने समीकरण मात्र 1 ने वाढते. उर्वरित समीकरण आता मात्र उरतंय 16 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. विचार केला तर नक्कीच 16 आणि 34 समीकरण असताना जर फलंदाज शुभमने आपली बॅट जर उचलली, गिअर जर चेंज केला तर मग मात्र नक्कीच मी म्हणेल माऊली संघ हा सामना जिंकू शकतो. पण नक्कीच विचार केला तर समोर आहे तो गोलंदाज तात्या. तात्याचा हा चेंडू होता, लोअर फुटबॉल चेंडू होता. चेंडूला खोडून काढणे चेंडू गेलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जिथे 2 धावा धावून पूर्ण करतायत. आणि नक्कीच मी म्हणेल की सुंदर रनिंग बिटवीन द विकेट 1 शॉटचा इथे इशारा येतोय. म्हणजेच पुन्हा एकदा एकच धावावर समाधान मानावं लागेल. आणि याचबरोबर पुन्हा एकदा विचार केला तर येणारे 15 चेंडू आणि 33 धावांची गरज. सलामीला आलेला फलंदाज पिंट्या आणि शुभम अद्याप देखील खेळपट्टीवर तग धरून आहेत. तर मी म्हणेल की एक संदीप शेळके नावाचं वादळ अद्याप देखील शिल्लक आहे.
या दरम्यान आदरणीय श्री राकेशजी कुट्टी साहेब यांना विनंती असेल की कृपया आपण आमच्या व्यासपीठावरती यावं आणि आमच्या व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची. कारण नक्कीच मी म्हणेल की ज्याने अनेक वर्ष शिवसेना संघाची ज्यांनी सेवा केली असेच आमचे ज्येष्ठ आणि परम मित्र आदरणीय राकेशजी कुट्टी साहेब यांचं इथे शुभ आगमन झालेलं आलेल्या तमाम मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. धावसंख्या धावफलकावरती मात्र या 2 धावसंख्येने जाते वाढली जाते. 14 चेंडू आणि 31 धावांची गरज. 14-31 समीकरण आहे माऊली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. फक्त शुभम खेळतो आपल्या नाबाद 5 या धावसंख्येवरती, तर पिंट्या खेळतो आपल्या नाबाद 7 या धावसंख्येवरती. तात्यावरती आता मात्र विचार केला तर तात्याने आतापर्यंत चांगला अचूक टप्पा नियंत्रित मारा केला गेलाय. यावेळेचा चेंडू आखूट टप्प्यात चेंडू होता, आपल्या खांद्यांचा अत्यंत वापर केला गेला, त्यामुळे काय अनइव्हन बाउन्स पाहायला मिळाला. याचबरोबर समीकरण मात्र उरते. या डॉट चेंडू समाप्तीनंतर या 13 चेंडू आणि 31 धावांची गरज. पुढचा बॉल यावेळेस तात्या टाकेल, तो फलंदाज शुभम याला. शुभमचा विचार केला तर तात्याचे चेंडू आपण जर बघितले तर वारंवार तात्या टाकतोय तो गोल्डन स्पॉटवरती. आपण जर पावलांचा वापर केला आणि चेंडूला स्क्वेअर कट किंवा ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून आपण जर टाकलं तर मात्र षटका चौकार येऊ शकतो. यावेळेस बघा पावलांचा वापर केला गेलाय, चेंडूला भुरकाम लावला, आपल्या ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला, तो जवळपास शॉर्ट मिडॉन आणि मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा धावफलकावरती येत आहेत आणि याच बरोबर या 2 धावांनंतर समीकरण मात्र 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती 18 बिनगडबाद 18च्या घरामध्ये, म्हणजेच 9.00च्या सरासरीने यावेळेस धावसंख्येचा पाठलाग करतोय तो माऊली स्पोर्ट्स क्लब कळंबोली या संघ. येणारे 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. चला मुख्य पंच सुरेश मोहिते आणि स्क्वेअर लेग पंच विश्वास सर यांना विनंती की कृपया आपण कोणती टीम मिटिंग घेऊ नये, कारण बराच वेळ या सामन्यात खर्च झालेला आहे. आपल्याला आमचा मानस आहे आयोजकांचा की आजच्या दिवसातील सर्व सामने हे किमान 3 किंवा 4 षटकांचे खेळ येण्यात यावे असा आमच्या आयोजकांचा मानस आहे. तर तुमची साथ असेल तर नक्कीच हे सर्व तुमचे सहकार्य असेल तर नक्कीच मी म्हणेल की सर्व सामने हे 3 किंवा 4 षटकांचे खेळवते येतील. नवीन गोलंदाज आपण पाहतात गोलंदाज चिकू, षटक क्रमांक 1 ज्याने हाताळलं होतं तोच गोलंदाज चिकू. आता मात्र पुन्हा एकदा जाबर दिले ते सायनस संघाच्या संघनायकाने. चिकूचा विचार केला तर नक्कीच मी म्हणेल की एक चांगलं देखणा मारा करतोय. यावेळेचा चेंडू पंच त्या बाहेर त्या दंडित करताय की चिकू तुम्हाला हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. पिंट्याचा विचार केला तर पिंट्या खेळतो आपल्या नाबाद 7 या धावसंख्येवरती. शुभम खेळतो आपल्या नाबाद 7 या धावसंख्येवरती. धावसंख्या धावफलक सांगतोय की मी थांबलोय तो 19 या धावसंख्येवरती. येणारे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे ती यावेळेस माऊली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस बघा पुढील शॉट आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव आता मात्र मिळते. 11 चेंडू आणि 27 धावांची गरज. आकोटपा चेंडू होता, हेरलं होतं, बघितलं होतं फलंदाज पिंट्याने. शेवट क्षणापर्यंत चेंडू बघितलं, आपल्या बॉडीपर्यंत देऊन गेला आणि त्यानंतर बॅटला मात्र फक्त दिशा दिली. चेंडूचा वेगाचा फायदा करून गेला, चेंडू गेला तो स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा पालांचा वापर केला गेला. अक्रॉस द लाईन शफल चेंडू खेळलाय. चेंडू काही काळ हळद वास्तव करतो, चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करतात. बघा झेल पकडाची संधी होती. क्रिकेटच्या या परिभाषेत सांगायचं झालं तर संधी फार कमी वेळा येते आणि त्या संधी सोनं तुम्हाला करावं लागेल. अन्यथा जर संधी तुम्ही जर ती सोडली तर तुम्हाला तो सामना गमावा लागेल, ती श्रृंखला ती तुम्हाला गमावी लागेल. या 2 धावेच्या भारत समीकरण 2 ने वाढतंय. धाव समीकरण थांबते ते आता मात्र 22च्या घरामध्ये. 10 चेंडू आणि 25 धावांची गरज. 10-25 जवळपास 15चा फरक यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय धावांमध्ये आणि चेंडूमध्ये. हे अंतर कमी होणार का
यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढले. चेंडूचा विचार केला तर चेंडूला जोरकस फटका मारायचा होता, हॅमर करायचं होतं, परंतु वेग आणि बॅटचा स्विंग पाहता फक्त एका धावात समाधान मानावं लागते. यावेळेस पिंट्या आता आपला मग स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. येणारे 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. आता मात्र जर हा सामना जिंकत असेल ना माऊली संघाला, तर मात्र कोणत्या तरी एका फलंदाजाला मात्र आपला गिअर शिफ्ट करावा लागणार आहे. रिस्क मात्र घ्यावी लागणार. यावेळेस चेंडू जातोय तो हवेत आणि यावेळेस पुन्हा एकदा चूक होते आणि ही चूक किती महागात पडणार. यावेळेस या चेंडूवरती येत आहेत तो चौकार आणि मी म्हटलं होतं की कोणत्या तरी एका फलंदाजाला रिस्क घ्यावी लागणार, गिअर चेंज करावे लागणार. आणि त्याचप्रमाणे पिंट्याने ओळखलं की हा चेंडू हलकासा ओव्हरपिच चेंडू आहे आणि या ओव्हरपिच चेंडूवरती मिळाल्या त्या 4 धावा. आणि या दरम्यान मात्र मी म्हणेल की बऱ्याच कालावधीत शांत असं धावफलक मात्र 4च्या गतीने पुढे सरकतोय. धावसंख्या थांबते ती मात्र 27च्या घरामध्ये. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. पुन्हा एकदा फाईन लेगला टार्गेट करायचं होतं, परंतु तेवढा चालाक गोलंदाज त्यांनी बघितलं की फलंदाज वारंवार सफल होतोय. अक्रॉस द लाईन चेंडूला मारायला प्रयत्न करतो. यावेळेस चेंडूची गती त्यांनी मात्र कमी केली आणि बोटांची जादू काय असते ती मात्र खेळपट्टीवर दाखवून दिली. आणि म्हणजे काय चेंडू गेला तो आता मात्र निर्धाव. आणि याचबरोबर पुन्हा एकदा समीकरणामध्ये होतोय उलटफेर होतोय, काहीसा फरक पडतोय. धावफलक आपण जर बघितला येणारे 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. संदीप शेळके अजून देखील खेळ तंबूच्या मध्ये सुरक्षित आहेत. नक्कीच मी म्हणेल संदीप जर इथून पुढे जरी आला तर देखील सामने चित्र हे पलटू शकतं. परंतु विचार केला तर संदीप खेळतो आपल्या माफकरा पिंट्या खेळतोय 12 या धावसंख्येवरती. यावेळेस चेंडू काय हळत असतो चेंडू खेळतोय शत्रुषक. या दरम्यान पुन्हा एकदा मिस जज होतोय आणि चौकार मिळतोय. या षटकात दुसऱ्यांदा चूक पाहायला मिळते, मिस जज होते, अनुभवाची कमतरता इथे पाहायला मिळते. नक्कीच पांडुरंग यांच्या देखणी आखणीतील हा संघ आहे, परंतु नवोदित खेळाडू असल्यामुळे त्यांना अनुभवाची कमतरता इथे पाहायला मिळाली. आणि नक्कीच 2 चौकार म्हणजे जवळपास 8 धावा या अतिरिक्त बहाल केल्या गेल्या. पिंट्याच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा खणखणीत चौकार. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. चला पंच विश्वा आणि फलंदाज सुरेश मोहिते यांना विनंती असेल की कृपया आपण ताकीद करायची सूचना द्यायची की तुम्ही कोणत्याही प्रकारचं हडल किंवा टीम मिटिंग घेऊ शकत नाहीये, कारण जो निर्धारित वेळ दिला होता त्याही पेक्षा जास्त वेळ खर्च केला गेलाय तो या सामन्यासाठी. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. श्रीकांत मोहितचा विचार सर आपण जर विचार केला तर 6-16 म्हणजे सामना अगदी बॅलन्स आहे. साईनाथ संघ आणि माऊली संघ हे दोन्ही संघ यावेळेस दोन्ही संघ आगेकूच करू शकतात. गोलंदाज धोंडीराम यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज धोंडीरामचा विचार केला तर आता मात्र या सामन्याचं सर्व सूत्र जबाबदारी दिली ती गोलंदाज धोंडीरामच्या हातामध्ये. यावेळेचा लोअर फुटा चेंडू होता, आमंत्रण होतं, खुलं आमंत्रण होतं, परंतु त्या आमंत्रण स्वीकार करताना नाही आणि फलंदाज धावचीच्या मध्ये मात्र बाद होतोय. नेट नंबर 3 होते आपण पाहत आहात माऊली संघाचा संघनायक संदीप शेळके ऑन द क्रीज. वेळेपर्यंत नक्कीच नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईकला पाहायला मिळतो फलंदाज शुभम जो खेळतो आपल्या नाबाद 10 या धावसंख्येवरती. 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. बहुतेक संदीपला यायला उशीर झाला की काय असं वाटतंय, कारण अशा अनेक सामने त्यांनी आता मात्र आपल्या बाजू वळवले. थेट फेकी होते आणि स्वतःच्या फाऊल थ्रू चेंडू अडवतोय फलंदाज धोंडीराम आणि दुसरा मोठा हादरा मिळतोय तो माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली संघाला. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. जमिनीची बाजू 1
म्हणजे फक्त संदीप आता मात्र स्ट्राईक एंडवरती आहे. 4 चेंडू 16 धावांची गरज. या दरम्यान विनंती असेल MH4149 ही गाडी ज्यांची असेल, ज्या खेळाडूची असेल, क्रीडारसिकांची असेल, त्यांनी कृपया ती गाडी बाजूला घ्यायची. कारण आमचे मान्यवर प्रदीप ठिष्टे समोर जी गाडी आहे 4149 आमचे उपस्थित मान्यवर आजच्या संपूर्ण दिवसातील मान्यवर इथे येणार आहेत. तर त्यांची गाडीच अडथळा देतोय आणि या दरम्यान रिवर्सचा प्रयत्न असफल ठरतोय. परंतु 1 धाव आता मात्र मिळते. 1 धाव आता मात्र मी धावसंख्या थांबते ती 32च्या घरामध्ये. 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. स्ट्राईकमध्ये आपण पाहतात डावपुराचा एक विस्फोटक फलंदाज नवनाथ. ही गाडी ज्यांची असेल, क्रीडारसिकांची असेल, खेळाडूंची असेल, त्यांनी कृपया ती त्वरित बाजूला करायची. आमच्या मान्यवर त्या मार्गातून येत आहेत, त्यांच्या येण्यासाठी अडथळा थोडा निर्माण होतोय या गाडीमुळे. गोलंदाज धोंडीराम चा पुढचा चेंडू बॉलर करता. यावेळेचा चेंडू लोअर फुल चेंडू होता. चेंडू खेळून काढले आपल्या ऑन साईड क्षेत्रामध्ये. ते 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. 2 धावा, दुसरी धाव देखील पूर्ण होईल का? पंचांचा इशारा अद्याप देखील येणं बाकी आहे. 2 धावा धाव पूर्ण करते म्हणजेच येणारे 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. नक्कीच मी म्हटलं होतं की जर फलंदाज नवनाथ सबसे केला तर हिटिंग जोडून आपण पाहायला मिळतो. तो डावकुरातल्या फलंदाजी 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. 2 षटकार मारले तर मात्र यावेळेस आकोटोमे चेंडू होता. खराब चेंडू म्हणावा लागेल. लाईन आणि या दरम्यान येतो तो चौकार आणि या चौकार समीकरण मध्ये 4 ने वाढते. धावसंख्या थांबते ती 38च्या घरामध्ये. तर त्याला संघर्ष बी आपण नाणेफेक जिंकलेले आहात. तर आपला जो काही निर्णय असेल त्यावर त्वरित अंमलबजावणी करायची. धन्यवाद सत्तेशन आपण स्वीकारले. नवनाथ कोळेकर अंतिम 1 चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू 9 धावांची गरज. 8 धावा जरी केल्या तरी तुम्ही नाणेफेकीच्या बळावरती जिंकू शकता. 1 चेंडू 9 धावांची गरज. गोलंदाज धोंडीराम. चला पंच विनंती ताकीद करायची आहे. कृपया विनंती, खूप वेळ बाहेर गेलेला आहे. या दरम्यान चेंडू गेला तो मात्र